निमगाव भोगी तालुका शिरूर जिल्हा पुणे ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा हनुमान पायी दिंडी मंडळ निमगाव भोगी। पंढरपूरची वारी किंवा भक्त वारी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे। यात विठ्ठलाच्या भक्तांचा मोठा समुदाय पंढरपूर शहराकडे पायी चालत जातो। आषाढी एकादशीला या यात्रेची सांगता होते। वारकरी म्हणजे वारी करणारे लोक। ज्ञानेश्वर आणि तुकारामांसारख्या संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जातात। वारी म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला केलेली पायी यात्रा वारकरी संप्रदायाचा एक महत्त्वाचा भाग आहे। वारीची परंपरा 13व्या शतकापासून सुरू झाली असे मानले जाते। वारीमध्ये वारकरी महाराष्ट्रातील विविध भागांतून एकत्र येतात आणि पायी चालत पंढरपूरला जातात। वाटेत ते भजन कीर्तन आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात। आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला वारीची सांगता होते। या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते। वारीमध्ये विविध स्तरातील लोक सहभागी होतात। यामध्ये शेतकरी, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील लोक सामील असतात। वारीमध्ये दिंडी वारकऱ्यांच्या समूहांना दिंडी म्हणतात महत्त्वाची भूमिका बजावतात। प्रत्येक दिंडीची स्वतःची अशी परंपरा असते। वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे। पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे, जे विठ्ठलाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय। या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी। या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येतात। पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच आहे। पंढरपूरची वारी किंवा वारी ही विठोबाच्या स्तुतीसाठी महाराष्ट्रातील पंढरपूरची यात्रा आहे। यामध्ये ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालखीत संतांच्या पादुका त्यांच्या संबंधित देवस्थानापासून पंढरपूरकडे पालखीत नेण्यात येतात। धन्यवाद सर्वांना। माऊली विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी।